2025 हे वर्ष मराठी सिनेमाच्या दृष्टीने खूप बेकार ठरलं आहे। वर्ष सुरू होऊन 4 महिने झाले तरीही एकही हिट सिनेमा आलेला नाही। या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झालेले मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, संगीत मान अपमान, फर्स्ट क्लास आभाडे, जिलेबी यांसारखे मोठे सिनेमे जोरदार आपटले। त्यानंतर चिकी चिकी बूम 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 अशी ही जमवाजमवी, सुशीला सुजित यांसारख्या सिनेमांनी सुद्धा घोर निराशा केली। त्यामुळे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। आता उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन 4 मोठे सिनेमे चित्रपटगृहात दाखल होणार आहेत। या सिनेमाकडून चित्रपटसृष्टीला खूप अपेक्षा आहेत। त्यातही एक वाईट गोष्ट म्हणजे हे चित्रपट एकमेकांशी टक्कर घेणार आहेत। हे 4 सिनेमे म्हणजे झापूक झुपूक, गुलकंद, देवमाणूस आणि आता थांबायचं नाही। यापैकी झापूक झुपूक आणि देवमाणूस हे दोन्ही सिनेमे 25 एप्रिलला प्रदर्शित होत आहेत, तर गुलकंद आणि आता थांबायचं नाही हे दोन्ही सिनेमे 1 मेला प्रदर्शित होणार आहेत। या 4 सिनेमांचे ट्रेलर रिलीज झालेत। चला तर या 4 सिनेमांच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करूया। पहिला सिनेमा आहे झापूक झुपूक। या सिनेमाबद्दल बोलायचे तर बिग बॉस 5व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करतोय। झापूक झुपूकचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलंय। रोमॅन्स, ड्रामा, ॲक्शन या सर्व गोष्टी ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात। सूरज चव्हाणची स्टाईल आणि धमाकेदार डायलॉग्सही यामध्ये आहेत। ट्रेलरमध्ये 2 कमाल गाण्यांची झलक सुद्धा पाहायला मिळते। या चित्रपटात सूरज आणि जुई भागवतची जोडी पाहायला मिळणार आहे। चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे तर शाळेत शिकवण्याला येणारी नारायणी म्हणजे जुई भागवत आणि शिपाई असलेला सूरज ह्यांच्यात फुलणारं प्रेम आणि नंतर येणाऱ्या अडचणी या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात। एकंदरीतच खिळवून ठेवणारा हा ट्रेलर आहे, त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे। 25 एप्रिलला सर्वत्र हा सिनेमा रिलीज होतोय। दुसरा चित्रपट आहे देवमाणूस। या चित्रपटात मुख्य भूमिकेत महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार आहेत। या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून ट्रेलरची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होती। या थ्रिलर चित्रपटात म्हाताऱ्या नायकाच्या अंतर्मनाच्या आणि जगाबरोबरच्या संघर्षाची कहाणी दाखवण्यात आली आहे। हिंदीत आलेला वध या सिनेमाचे हे मराठी रूपांतरण आहे। तरीही मराठीत हा ट्रेलर अधिक दमदार झालाय। जबरदस्त अभिनय आणि उत्कंठा वाढवणारे प्रसंग यामुळे हा ट्रेलर पाहायला मजा येते। एक थरारक चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट पाहावा लागेल। भावना, नाट्य आणि थरार ह्यांचा सुरेख संगम या चित्रपटात दिसून येतो। येत्या 25 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होतोय। तिसरा सिनेमा आहे गुलकंद। हास्यचित्रच्या टीमच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत, कारण ही टीम सुपरहिट आहे। दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला गुलकंद या चित्रपटात सई दामणकर, समीर चौगुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात अशी तगडी स्टारकास्ट आहे। प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं या टॅगलाईनवर आधारित हा सिनेमा बनलाय। गुलकंद ही 2 जोडप्यांची कथा आहे। प्रसाद ओक आणि ईशा डे नवरा बायको आहेत, तर सई आणि समीर चौगुले यांची जोडी आहे। त्यांच्या मुलांचे एकमेकांवर प्रेम जडल्याचे दाखवण्यात आले। प्रसाद आणि सई यांच्यात लग्नाआधी अफेअर असतं। मुलांच्या निमित्ताने दोघं पुन्हा भेटतात। इतक्या वर्षांनी भेटल्यावर प्रसाद आणि सई यांच्यात पुन्हा लफडं सुरू झालंय अशी शंका समीर आणि ईशाला येते। ते त्यांचा पाठलाग करतात। आता ढवळे आणि माने कुटुंबांमध्ये यामुळे गोंधळ उडणार आहे। हा गोंधळ चित्रपटगृहात पाहायला मजा येईल असा हा हलका फुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे। हा चित्रपट 1 मेला रिलीज होतोय। पुढचा चित्रपट आहे आता थांबायचं नाही। झी स्टुडिओज नेहमीच प्रेक्षकांना मनोरंजक, दर्जेदार आशा असलेले चित्रपट देत आलाय। सत्य घटनेवर आधारित या प्रेरणादायी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय। या चित्रपटात प्रौढ लोक अभ्यास करणार आहेत आणि परीक्षा देणार आहेत। हे परीक्षेचे किस्से तुम्हाला कधी हसवतील तर कधी रडवतील, पण जाताना नक्कीच काहीतरी देऊन जातील। ट्रेलरमध्ये वाजणारे भोलानाथचे लहान मुलांचे गाणे चांगले जमून आले। मोठ्यांची शाळा आपल्याला या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे। आपल्या दैनंदिन जीवनाच्या अडचणीतून वाट काढत जगताना एका सामान्य माणसाला कोणत्या गोष्टीला सामोरे जावं लागतं हे या सिनेमात दाखवण्यात येणार आहे। या चित्रपटात उत्तम कलाकारांची फौज पाहायला मिळणार असून आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत। या चित्रपटात भरत जाधव यांच्यासह आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर, पर्णा पेठे आणि रोहिणी हटगंडी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत। येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। या 4 सिनेमांपैकी कोणता सिनेमा हिट सिनेमाचा दुष्काळ संपवणार आहे ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे। या 4 सिनेमांपैकी तुम्हाला कोणता सिनेमा बघायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेसृष्टीशी निगडीत दर्जेदार व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।